तर नमस्ते गाईज. ही तुम्हाला काय वाटायले मी काय करायला असं भेंडीची भाजी करायली काय म्हणलं आपण पण शिकावं जरा. फॉरेनच्या पाटल्या निघत येतंय का आपल्याला कापाय काचा काचा पण कुठलं आपण गावाकडचे ती गावाकडचे आपल्याला कुठलं जमतंय. मग काय हाय तसंच केलं सुरून. काय इंग्लड बिंग्लडचा लसूण आणला असेल का काय. अहो नाही हो, लव्ह मॅरेज करण्याची नतीजा असते तर काय नाही असलंच खावं लागतंय घरात बसून. खरीब सराब लसूण आणलाय तसला नवऱ्याने काय काय बोलताच येत नाही ना. जाऊ द्या ना आता खा दिलाय ते खा. तुम्हाला काय वाटलं जुराळ बिराळ पडलंय काय. एवढं नका टक लावून बघू. ते तेलातलं पडलं होतं ते काढायला लागले. इतकी बी घाणेरडी नाही जेवढी तुम्हाला दाखवायला लागले बरं का. पण जाऊ द्या मी बनवायली असते भेंडीची भाजी. तुम्हाला कशी येते ती मला तुमच्या भाषेत सांगा. मला तर अशीच येते बरं का. आणि मला फायनली येत असतंय कटाळा एक 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 टाकायचा. दिला असतंय सगळेच टाकून. पटकन भूक लागली हो, दुसरं काय नाही. नवरा गेलाय तोवरचं घ्यायचं खाऊन. चाललंय लव्ह मॅरेज सांगा बरं. आमचं तर असंच चाललंय बघा. निवांत खायचं बसायचं. हो लव्ह मॅरेजची परिस्थिती तुम्हाला पण माहीत असते. तुम्हाला काय वाटायली रागात नवऱ्याला मीठ चारली का काय लई मटी. नाही हो ते मलाच खायचं. मारा नवरा कुठे इथं काय ते आहे तिकडं कामाला गेला. मला एकटीला सोडून इथं एकटीला सोडून म्हणजे काय तुम्हाला वाटतं काय घेऊन जावं त्याने. तसलं काय नाही होती फॅमिली. मारा नवरा तुमच्यासारखा लाड नाही करत बरं का. लय हाय स्ट्रिक्ट म्हणता येईना पण उगाच स्टाईल मारायची फॉरेनच्या पाटली निघत. जाऊ द्या. तुम्हाला काय वाटायला लागले हे असलं काय करायला लागले असं बरोबर. एखादी खिरबिर बाजरीच्या भाकरी तो दिसत ना का तुम्हाला तेवढं पण कसं आहे तुम्ही म्हणताना एवढं ताट छोटं का घेतलं बाई. भांडे नाहीत का तुझ्यात हाईच घासायचा कटाळा. बघा भाकर केवढी केली. आता तुम्हाला हे पण प्रश्न पडेल की तेवढी मोठी का केली. एकटा जीवन सदाशिव कसली झाली मग भाजी भारी झाली का नाही. येता का खायला. नवरा नाही म्हणून चांगलं चांगलं बनवते. ते आलेच कुठं चांगलं बनवते काय. तुम्ही कसं करता सांगा बरं. एकटीला बनवून खाता का नवरा आलेच बनवता चांगलं. फार म्हाताऱ्याचं बाळशाचं कोळसं व्हायचं आलं पण भाकरीला पाणी लावायची लई भीती वाटते चटका बसते का काय की. तुम्हाला भीती वाटते का. मला तर वाटते बाबा. मी एका भाकरीला 4दा पाणी लावते. तुम्ही कसं लावता ते पण सांगा. का लावतच नाहीत कोण तर लावत पण नाही. पण आम्ही गावाकडचे आहेत ना राहिले साहेब लावता. कसं भाकर फुगलेली दाखवायची होती बरं का. तसं काही नाही ॲक्टिंग मारण्याच्या नादात ना चाकूच घुसला त्यात. काय ह्याचं काय झाला पचका ह्याची आता. जाऊ दे घ्या समजून पण फुगती बरं का. तसं काय समजू नका. भाकर फुगण्याच्या नादातून तर झालं. पण आता तुम्हाला वाटत असं नाही काय करून बसली हे कोणता पदार्थ अंगावर शिजवायली का काय. तसं काही नाही. ते काय झालं भांडे घासायला चालले होते म्हणलं जरा राडा बिडा झालाय जरा आवरून घ्या. पण बघा की मधातच पचकाच होऊन बसला. सगळ्या अंगावरच सांडून घेतलं. मग काय घेतलं हातानेच वाचावं लागले भरायला. तसलं जणू काय लईच घाणेरडी सवय हो. गावाच्या पोरी कशा लय असतात. त्यांना काही नॉन सेन्स नावाची चीज नसते अंगात. बोलता येईना पण मारायला लागली इंग्लिश. द्या समजून जा द्या. मग काय पुसून घेतलं आणि कुठं भागतंय म्हणलं चला अजून थोडंफार खसा पुसावा जरा निरमा टाकू. पण काय घेतली बकेट घेतलं पुसायचं. तितक्या ते शर्ट येत होतं पुढं. तुम्ही म्हणता कसं काय आमचं येत नाही का. आता नवऱ्याचं शर्ट होतं हो. दुसरं काय माझं असतं तर मी कवाच पुसलं येऊ दिलं असतं पाण्यात. पण ते नवरा म्हणे माझं घातलं ते घातलं आणि केलं खराब अजून म्हणून कसं निर्मळ केलं. तुम्ही म्हणता लयच घाणेरडी का माय काय बसल्या काही म्हणता. तुम्ही म्हणता ॲक्टिंग मारायली का काय. तसलं काही नाही म्हणलं बकेट लगेच बाहेर ठेवून यावं घ्या जेवायला आणि बसा जेवायला आणि मारा पोट पिजा तडका. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.